गणेश पुराणामध्ये त्याच्या जन्माची कथा काय येते? की हिमालयाची पुत्री पार्वती, तिला असं वाटत होतं की गणेशाची भक्ती करावी, म्हणून स्वतः वडिलांनी आपल्या मुलीला म्हणजे पार्वतीला संपूर्ण महिनाभर पार्थिव व्रत करायला सांगितलं. श्रावण शुद्ध चतुर्थी पासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी 1 महिन्याचं हे पार्थिव व्रत आहे. आणि या पार्वतीने ते व्रत केलं बरं, मनोभावे केलं. मातीचा गणपती रोज तयार करायचा, त्याची पूजा करायची. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस आला, तिने नेहमीप्रमाणे त्या गणपतीचं पूजन केलं पार्वती मातेनी, आणि गणपतीच्या समोर त्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसून राहिली आणि त्याचं ध्यान करते आहे, त्याला आवाहन करते. तिच्या भक्तीमुळे आनंद अश्रू आणि भक्तिरसाने अश्रू तिच्या डोळ्यात येतात असं वर्णन गणेश पुराणामध्ये आहे. आणि झालं काय की बाप्पा प्रत्यक्ष तिथे देह तयार झाला आणि त्या मूर्ती रूपाने तो गणेश येऊन ध्यानस्थ बसलेल्या पार्वती मातेच्या मांडीवरच बसला येऊन. आणि त्यांनी तिला तिची इच्छा होती ना माझ्या पोटी गणपतीने यावं, तर त्या मांडीवर आल्याबरोबर त्यांनी मातेला हाक मारला आई म्हणून, हे माते. म्हणजे तेव्हापासून ती पार्वती ही गणेशाची माता झाली. अशी कथा गणेश पुराणामध्ये आहे.